नमस्कार, मी डॉक्टर अभिजित पाठक, स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर अहमदनगर यांच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधतोय। बरेच लोक असे असतात की ज्यांना ब्लड प्रेशर असतं किंवा मधुमेह असतो आणि मग त्यांचं क्रिएटिनिन केलं तर ते जास्त येतं आणि ते वाढतच जातं आणि त्यांना तर कळत नाही की हे क्रिएटिनिन का वाढते। जर क्रिएटिनिन वाढत असेल तर त्याची काही अगदी ऑब्वियस कारणं असतात। आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत, उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं, बाहेर जर तुम्ही खूप फिरलात तर घाम खूप येतो आणि तो घाम हा आपल्या लक्षातच येत नाही आपल्याला किती घाम येतोय ते, आणि मग पाणी कमी जर पिलं तर डिहायड्रेशन होतं, क्रिएटिनिन वाढतो। दुसरं एक कॉमन कारण म्हणजे कुठे ना कुठे दुखत असतं, सगळ्यात कॉमनली म्हणजे गुडघे दुखत असतात आणि गुडघे दुखण्यासाठी काहीतरी वेदनाशामक गोळ्या घेतल्या जातात आणि वेदनाशामक गोळ्या घेतल्या की त्याचा किडनीवरती दुष्परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे किडनीचा आजार होऊन क्रिएटिनिन वाढायला सुरुवात होते। बऱ्याच वेळा दुर्दैवाने काय होतं, क्रिएटिनिन हळूहळू जेव्हा वाढायला लागतो तेव्हा सुरुवातीला पेशंटला काहीच कळत नाही आणि खूप वाढल्यानंतर त्रास व्हायला लागतो। त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीस असला, मधुमेह असला किंवा किडनी संदर्भात कुठलाही आजार असला तर एकतर स्वतः डिहायड्रेशन होऊ देऊ नका। कुठल्याही गोळ्या घेण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा की ह्या गोळ्या किडनीच्या आजारासाठी सेफ आहेत का, याने क्रिएटिनिनवर परिणाम तर होणार नाही, आणि मगच त्या गोळ्या घ्या। डॉक्टरांशी चर्चा केली तर याचा अतिशय चांगला खुलासा तुम्हाला होऊ शकतो। त्यामुळे काळजी घ्या जेणेकरून तुमचं क्रिएटिनिन आणि किडनीचं स्वास्थ्य हे मेंटेन राहील। स्वस्थ रहा, निरोगी रहा। स्वास्थ्य हॉस्पिटल तर्फे तुम्हाला आरोग्यदायी जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।